नमस्कार, आज आपण बनवणार आहेत तांदळाचा डोसा। तर भिजलेले तांदूळ थोडेसे, त्यात चवीनुसार नमक, 2 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या असं साहित्य घेऊन नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ, नमक आणि लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची एकत्र करून घ्यायचे आणि हे थोडंसं किसलेलं खोबरं त्यावरून नंतर पसरायला। तर चला आपण बारीक करून घेऊया। लसूण, हिरवी मिरची चवीनुसार टाकायचे लहान मुलांसाठी। तर लहान मुलं तिखट कमी खात असल्यामुळे मी फक्त 2च मिरच्या टाकलेल्या आहेत। तर चला आता हे छोटं बारीक करून घेतलं आहे आपण आणि बारीक केल्याच्या नंतर आता तवा गरम करायला ठेवलेला आहे। खोबरं त्याच्यावरून खोबऱ्याचा किस किसून घेतलेला। तर तवा गरम झालेला। तर तव्यावरती आता काय करायचं, तेल पसरून घ्यायचं, कारण की तो डोसा जो आहे आपण बनवलेला चिकटणार नाही आणि सहज पलटी मारता येईल डोस्याची। तवा गरम झालेला आहे, तेल पसरून घेतलं आपण तव्यावरती आणि आता हिरवी मिरची, नमक चवीनुसार आणि लसूण। तर याच्यामध्ये तुम्ही जिरेही घालू शकतात। जसे की आपण डोसा फक्त सॉफ्ट डोसा बनवताना फक्त तांदळाचे पीठ आणि उडदाची डाळ करून घेतो, पण तसं न करता मी फक्त तांदूळ आणि हिरवी मिरची, नमक, लहान मुलांना कमी तिखट आणि खायला आवडतं। तर आता पसरून घेऊ, छान मस्त पिठाचं पसरवलं आहे। नंतर आता त्याच्या कडेने थोडंसं पलटी मारायला थोडंसं तेल सोडून घ्यायचं काठांवरती। तेल सोडल्याच्या नंतर तो सहज आपल्याला काढून घेता येतो आणि वरून असं खोबरं मस्तपैकी पसरवायचं। खुसखुशीत असं खोबऱ्याने चविष्ट आणि खुसखुशीत लागतं। तेल पसरून झालं आपलं। शक्यतो हा प्रॉब्लेम फक्त तेल टाकण्याचा। सुरुवातीला ज्यावेळेस आपण पहिला डोसा तयार करायचा त्यावेळेसच तेल टाकायची वेळ येते आणि त्यावेळेसच टाका। कमी तेलाचा वापर केला पाहिजे आणि असा मस्त असा सॉफ्ट डोसा तयार झालेला आहे, खुसखुशीत। पाहू शकता तुम्ही। फक्त लहान मुलांसाठीच नाही तर सर्वांसाठी हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे। पचायलाही हलका।
खाने का दिन है। तर झाला आहे आपला डोसा तयार। तुम्ही करून पहा असा डोसा, खायला बनवला। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर झाला आहे आपला हेल्दी असा डोसा तयार लहान मुलांना खाण्यासाठी। हा पहा कसा दिसतोय आणि बनलेला पण एकदम परफेक्ट आहे। लहान मुलांना डब्यालाही देऊ शकता तुम्ही आणि सर्वच जण खाऊ शकता याला बिना चटणीचा। डब्यासाठी एकदम चांगला आणि हेल्दी नाश्ता। अशा छोट्या रेसिपी आणि नवनवीन रेसिपी ने आपल्या ब्लॉग्सला लाईक शेअर सबस्क्राईब करा। अशीच नवनवीन रेसिपी तुम्हाला भेटत राहील। तर चला, तर परी खायला लागली। परीला आवडतो। खाऊन सांग कसा झाला तर। मस्त व्यवस्थित कसं आहे? यम्मी। तर तिलाही आवडला। असंच तुम्ही बनवून बघा कसा झाला तर। चला पुन्हा भेटूया। बाय बाय।